अशा कुरकुरीत आणि मस्त अशा साबुदाणा फुललेल्या साबुदाणा आणि बटाटा घातलेल्या पापड्या आपण कशा करायच्या बघूयात. चला आपण रेसिपी बघा. आता मी इथे 1 किलो साबुदाणा छान भरपूर पाणी घालून असा भिजून घेतलेला आहे. इथे 1 किलो बटाटा खिसून घेतलेला आहे. अशा प्रकारे आता एवढा साबुदाणा घेतला त्याच पातेल्याने मोजून दुप्पट पाणी टाकलेलं आहे. त्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. पाण्याला छान उकळी द्यायची. साबुदाणा असा मस्त ट्रान्सपरंट होईस तर असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. छान असा घट्टसर, फार पातळ पाणी नाही करायचं आपल्याला. त्याच्या पापड्या बनवायच्या आहेत. अशा प्रकारे शिजत आला की त्यामध्ये आपण किसलेला बटाट्याचा खीस घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ आधीच टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे त्यानंतर सगळं आपण जो खीस आहे केला तुम्हाला हवा तसा प्रमाणे तुम्ही खीस घालू शकता. जास्तीत जास्त खीस हवा असेल तर भरपूर बटाटा टाकायचा किंवा कमी प्रमाणात हवा असेल तर बटाटा कमी करायचा. अशा प्रकारे छान व्यवस्थित शिजून घेतलेला आहे मी. आता आपण ह्याचे पळीने पापड घालणार आहोत. छान आपला बटाटा आणि साबुदाणा मस्त शिजून जायला आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. आता मी असे पळीने हे पापड पातळ असे पसरून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे आपला साबुदाणा मस्त असं फुललेला आहे. अशा प्रकारे मी सगळे पापड घालून घेतलेले आहेत आणि छान उन्हामध्ये 2 ते 3 दिवस सुकवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तळल्यानंतर असं मस्त ही पापडी फुलते. साबुदाणा बघा किती मस्त फुललेला आहे. मस्त अशी रेसिपी आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.